ज्या सर्क्युलरची आपण आतुरतेने वाट बघत होतो, फायनली पुणे युनिव्हर्सिटीने ते सर्क्युलर पब्लिश केले. नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तर गुड न्यूज, तुमच्या ज्या एक्झाम्स आता होणार आहेत ना, त्या 100% ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे आता तुमच्या मनात जे टेन्शन होतं ना, युनिव्हर्सिटी सर्क्युलर का काढत नाही आहे, नक्की एक्झामचा फॉर्मॅट काय असेल, तर याला आता ना फुल स्टॉप लागलेला आहे. चला, सर्क्युलरमध्ये काय काय सांगितलं एकदम फटाफट बघूया. मीनवाईल ज्या मुलांना इंजिनिअरिंग मॅथ्स अवघड जात आहे आणि त्यांना क्लासेसची गरज लागते आहे, तर आपलं आलसी इंजिनिअरचं ॲप आहे ज्याच्यावरती मी कोर्सेस अपलोड केलेले आहेत. इंजिनिअरिंग मॅथ्स 1, मॅथ्स 2 आणि मॅथ्स 3चे कोर्सेस तुम्ही बघू शकता. डेमो सेशनसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच ते कोर्सेस अवेल करू शकता. चला, सर्क्युलरमध्ये बघूया आता काय काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलं की एक्झाम ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. नंबर 2, तुम्ही जर टाईमटेबलची वाट बघत असाल तर टाईमटेबलसाठी जी युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे www.unipune.ac.in वरती तुम्हाला वेळोवेळी म्हणजे टाईम टप्प्याटप्प्याने जे काय असेल ते टाईमटेबल जे आहे ते डिस्प्ले होईल, हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. सिलेबसचा विषय असेल तर पूर्ण 100% सिलेबस जो आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातील. इन जनरल 60 क्वेश्चन्स विचारले जातील आणि त्यातनं 50 करेक्ट क्वेश्चन्स जे आहेत ते कन्सिडर केले जातील MCQ फॉर्मॅटमध्ये. मित्रांनो, आता राहिला विषय मॅथमॅटिक्स रिलेटेड जे सब्जेक्ट्स असतील त्यांच्यासाठी, तर लक्षात घ्या मॅथमॅटिक्स रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासाठी फक्त आणि फक्त 30च क्वेश्चन्स विचारले जातील आणि त्यातले 25 करेक्ट क्वेश्चन जे आहेत ते कन्सिडर केले जातील. आय होप ज्यांनी या आधी एक्झाम्स दिल्या आहेत ऑनलाईन त्यांना माहिती हा फॉर्मॅट जो आहे तो कसा वर्कआउट होतो, आणि ज्यांना माहिती नाही त्यांना लवकरच कळेलच. जो काही तुमचा एक्झामचा स्लॉट असेल ना, तर त्याच्यासाठी 2 तासाचा कालावधी दिला गेला आहे. त्या 2 तासाच्या कालावधीमध्येच तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि एक पूर्ण 60 मिनिटचा स्लॉट जो आहे तो तुम्हाला तुमच्यासाठी घ्यायचा आहे. आता हा स्लॉट सुरू असताना जर काही टेक्निकल अडचण आली तर जो टायमिंग आहे ते सॉफ्टवेअर थ्रूच तुम्हाला परत अपडेट करून मिळेल. याच्या आधी तुम्ही जर कुठले करेक्ट आन्सर्स दिले असतील तर ते सगळे तिथे ऑटोमॅटिकली सेव्ह होतील आणि तुमचा 60 मिनिट्सचा टाईम झाल्यानंतर मात्र तुमची एक्झाम जी आहे ती ऑटोमॅटिकली तिकडे बंद होऊन जाईल. तर हे काही पॉईंट्स आहेत जे महत्त्वाचे ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. राहिला विषय की सर आमची फायनल एक्झामच्या आधी काही मॉक टेस्ट वगैरे होणार आहे का, तर 3 दिवस आधी, साधारण टाईम टेबलच्या तुमच्या 3 दिवस आधी मॉक टेस्ट्स अरेंज केल्या जातील. आणि मी जसं नेहमी सांगतो सगळ्यांना रिक्वेस्ट असते की एकदा तरी मॉक टेस्ट देऊन बघा यार, तुम्हाला त्याचा कदाचित फायदा होऊ शकतो. जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 20 मिनिट्सचा टाईम जो आहे तो एक्स्ट्रा सांगितलेला आहे. तुम्हाला फोटोकॉपी मिळणार नाही आहे आणि तुम्हाला रिव्हॅल्युएशनचा इथे काही स्कोप नाही आहे, तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. SMS येणार किंवा ईमेलद्वारे तुम्हाला याचे सगळे डिटेल्स येतील. तर तुमचा ईमेल ID आणि मोबाईल जे ते अपडेटेड आहे का बघा, चालू आहे का बघा, या महत्त्वाच्या गोष्टीत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काही जरी अडचणी आल्या तुम्हाला तर तुम्हाला त्या ज्या तक्रारी आहेत त्या 5 दिवसाच्या आत जे आहेत त्या नोंदवायच्या. त्याला आपण ग्रीव्हन्सेस म्हणतो आणि ते जे ग्रीव्हन्सेस आहेत त्याचेही काही असे स्पेसिफिक ऑप्शन आहेत मित्रांनो. ग्रीव्हन्सेससाठी ॲज युजल काही ऑप्शन्स दिलेले आहेत, यावेळेला काही ऑप्शन्स ॲड झालेले आहेत. तर जे बेसिक अडचणी आहेत की बाबा लॉग इन होत नाही आहे, किती वेळा आपण ट्राय केलं तरी काहीतरी इश्यू येतो आहे, किंवा लँग्वेज जी आहे ते इंग्लिशच्या ऐवजी मराठी आलं आहे, मराठीच्या ऐवजी इंग्लिश आलेलं आहे, इमेजेस दिसत नाही आहे, क्वेश्चन पेपरच आम्हाला रॉंग आलेला आहे, क्वेश्चन जे आहेत ते व्यवस्थित दिसत नाही आहेत, पेपर सबमिट व्हायला प्रॉब्लेम येतो आहे, किंवा कोविड इश्यूमुळे तुम्ही एक्झाम जर देऊ शकत नसाल तर तो तुम्ही पॉईंट तिथे ॲड करू शकताय, किंवा बऱ्याच लोकांच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स त्याच दिवशी असतील आणि आपली पुणे युनिव्हर्सिटीची सुद्धा एक्झाम किंवा पेपर त्या दिवशी असेल तर तो सुद्धा तुम्ही ग्रीव्हन्स ऑप्शनमध्ये देऊ शकता. आणि याशिवाय नॉन अवेलेबिलिटी ऑफ इक्विव्हलन्सचा एक नवीन ऑप्शन त्यांनी यावेळेला सुद्धा ॲड केलेला आहे. तर यातले मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला कुठे अडचण आली तर तुम्ही ग्रीव्हन्सेसमध्ये 5 दिवसाच्या आत त्यांनी आय थिंक सांगितलं तर ते आपल्याला तिथे तो ऑप्शन सबमिट करायला थोडंसं बेटर होईल. आता यासाठी जे आहे ते स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये तुम्ही जे काही तुमचे ग्रीव्हन्सेस दिले तर त्याचे ते क्रॉस चेक करतील, क्रॉस व्हेरीफाय करतील की खरंच तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या जेन्युइन आहेत का. कारण जेवढ्या लोकांनी अडचणी दिल्या आहेत, ग्रीव्हन्सेस दिले आहेत, हे जरुरी नाही आहे की त्या सगळ्यांच्याच री एक्झाम्स होतील. त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट तुम्हाला री एक्झामचे मेसेजेस येत आहेत का, तुमचा जो काही तुम्ही ग्रीव्हन्सेस टाकलाय तो व्हॅलिड असला पाहिजे. आता असे विद्यार्थी ज्यांची री एक्झाम होणार नाही आहे असे कोण आहेत तेही मी तुम्हाला सांगतोय. जर 60 क्वेश्चन्सवाला जर तुमचा कुठला पेपर असेल त्यातले तुम्ही 40 आणि 40पेक्षा जास्त जर ऑलरेडी अटेम्प्ट केले असतील तर तुमची परत री एक्झाम होणे नाही.
ज्यांचे 30 क्वेश्चन्स विचारले जातील मॅथ्सचे रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत त्यांनी 20पेक्षा जास्ती जर ऑलरेडी अटेम्प्ट केले असतील तर मित्रांनो त्यांनी सुद्धा री एक्झामला ती लोक जे आहेत ती अजिबात ॲप्लिकेबल नाही आहे, त्यांना देता येणार नाही आहे. त्यामुळं हे सगळं करत असताना एक महत्त्वाचा डाऊट तो नेहमी मुलांना आलेला आहे की जेव्हा आपण क्वेश्चन विचारला जातो त्याचे जे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्सच्या बाजूला एक टॅब असतो, तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे, ना की त्या ऑप्शनवरती कुठेतरी तुम्ही टिक करत बसाल जिथे टिक होणार नाही. तुमचा क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सरच मार्क करता येणार नाही. तो मार्किंगसाठी एक टॅब दिलेला असतो इनिशियलीच ABCDच्या ऑप्शन्समध्ये, तिथेच तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मगच तुमचा आन्सर जे आहे ते कन्सिडर केलं जाईल. आणि ते सगळं झालंय का हे चेक करा आणि मगच जाऊन तुम्ही त्या गोष्टी ज्या त्या सबमिट करू शकता. याशिवाय कुठले गैरप्रकार करू नका. तर नेहमीच आहे प्रॉक्टेड एक्झाम असणार आहे, त्यामुळे ती काळजी तर आपल्याला अशीही नेहमीप्रमाणे घ्यायलाच लागेल. तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला कन्सिडर करून लक्षात घेऊन साधारण फेब्रुवारी/मार्च असं लिहिलेलं आहे, तर तुमच्या एक्झामचे टाइम टेबल्स तुम्हाला येतील. अकॉर्डिंगली तुम्ही अभ्यासाची तयारी जी आहे ती जोरदार सुरू करा. अजूनसुद्धा याच्याशी रिलेटेड जे अपडेट्स येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रौनक सर नक्कीच करतील. जिस सर्कुलर का हम लोग इतनी शिद्दत से इंतजार कर रहे थे उस सर्कुलर को आज फाइनली यूनिवर्सिटी ने पब्लिश किया है. हाय फ्रेंड्स, दिस इज रौनक सर और मैं आप सबका स्वागत करता हूँ आपके प्यारे चैनल आलसी इंजीनियर पे. दोस्तों सबसे पहले तो गुड न्यूज़, आपकी जो एग्ज़ाम होने वाली थी वो 100% 100% ऑनलाइन होने वाली. तो अब जो आपके दिमाग में डाउट्स थे ना एग्जाम का मोड क्या होगा, वो डाउट आपके क्लियर हो चुके हैं. मीनवाइल इंजीनियरिंग मैथमेटिक्स 1, 2, 3 यानी कि M1, M2, M3 के कोर्सेस अगर किसी को ज्वाइन करने हैं, किसी की कॉन्सेप्ट अगर वीक है मैथ्स से रिलेटेड, तो उन लोगों के लिए आलसी इंजीनियर के ऐप में मैंने कोर्सेस अपलोड किए हुए हैं. अगर आपको अच्छे लगे तो आप डेमो सेशन देख लेना. कोर्स की लिंक जो है वो डिस्क्रिप्शन में आपको दे दूंगा. चलिए देखते हैं कि आज के सर्कुलर में क्या क्या चीज़ें पूछी है. सबसे पहली चीज़ जो आपको पता होनी चाहिए कि भाई लोग आपकी जो एग्ज़ाम है वो फेब और मार्च के बीच में कहीं ना कहीं आपका टाइम टेबल आएगा. एग्ज़ाम जो है वो ऑनलाइन होगी. वो जो टाइम टेबल आएगा वो आएगा साइट पे जो कि आपकी www.unipune.ac.in रहेगी. आपका जो सिलेबस रहेगा, वापस ये सवाल नहीं आने चाहिए, आपका जो सिलेबस रहेगा वो 100% वाला सिलेबस कंसिडर किया जाएगा. और इसी के साथ साथ 60 MCQ क्वेश्चंस पूछे जाएंगे, उसमें से 50 करेक्ट क्वेश्चन जो है वो कंसिडर किए जाएंगे. अब मैथ्स से रिलेटेड जो सब्जेक्ट्स रहेंगे उनके लिए थोड़ा सिस्टम अलग है. उनको 30 क्वेश्चंस पूछे जाएंगे, उसमें से 25 करेक्ट क्वेश्चंस जो है वो कंसिडर किए जाएंगे. तो ये जो डिफरेंस है ये आपको पता चल जाना चाहिए. इसी के साथ साथ जो किसी भी एग्जाम के लिए, किसी भी पेपर के लिए जो आपको स्लॉट दिया जाता है वो 2 घंटे का स्लॉट है. अब ऐसा नहीं है कि पूरे 2 घंटे आपकी एग्जाम चलेगी. उस स्लॉट में आपको लॉगिन करके 1 घंटे का 60 मिनट का स्लॉट जो है वो मिल जाएगा. तो आपने उस स्लॉट में आपका पूरा का पूरा पेपर जो है वो अटेम्प्ट करना है. अब ये करते हुए अगर कहीं पे भी टेक्निकली कुछ डिफिकल्टी आ गई तो वापस जिस समय पे आपका पेपर रुक गया था वहीं से आपका पेपर जो है वो वापस से शुरू होगा. और जो प्रीवियसली आपने जो क्वेश्चंस मार्क किए थे वही क्वेश्चंस वहाँ पे ऑलरेडी सबमिट हो जाएंगे. 60 मिनट्स होने के बाद आपका पेपर जो है वो ऑटो सबमिट हो जाएगा. अब ये सब करने से पहले आपको फाइनल एग्जाम के पहले मॉक टेस्ट जो है वो इन लोगों ने 3 दिन के लिए आई थिंक सो अरेंज किए. तो जैसे कि मैं हमेशा कहता हूँ कि भाई लोग आप लोग जो मॉक टेस्ट है वो ज़रूर दीजिएगा. आपको अंदाज़ा आ जाएगा किस तरीके से चीज़ें आगे जाती है. जो दिव्यांग विद्यार्थी है उनके लिए 20 मिनट जो है वो एक्स्ट्रा दिया गया समय. कहीं पे भी फोटोकॉपी नहीं मिलेगी या फिर आपको रिवैल्यूएशन का जो है वो कोई चांस नहीं है. अब आपका SMS के लिए जो मोबाइल नंबर है या फिर ईमेल आईडी जो है वो आपको शुरू है कि नहीं चेक करना होगा. उसी पे सारे डिटेल्स आएंगे, पासवर्ड आएंगे, जो भी चीज़ें होगी तो प्लीज़ एक बार वो क्रॉस चेक ज़रूर करना. अब इसी के साथ साथ एक ज़रूरी पॉइंट है वो है ग्रीवेंसेस. जैसे ही आपका पेपर हो जाए उसके बाद 5 दिन के अंदर आपको ग्रीवेंसेस देने. और ग्रीवेंसेस के जो पॉइंट्स रहेंगे वो है कुछ इस तरीके से. इस बार ग्रीवेंसेस में कुछ नए ऑप्शंस इन लोगों ने ऐड किए हुए हैं. जो बेसिक ऑप्शंस रहते हैं जैसे कि लॉगिन नहीं हो पा रहा है, री लॉगिन के लिए इश्यूज आ रहे हैं, या फिर इमेजेस डिस्प्ले नहीं हो रहे हैं, लैंग्वेज में प्रॉब्लम है, क्वेश्चंस जो है वो गलत है, या फिर पूरा का पूरा पेपर ही जो है वो गलत आया हुआ है, सबमिट नहीं हो पा रहा है. अब उसमें कुछ इश्यूज जो ऐड किए वो है कि कोविड इशू अगर है या फिर साइक्लोन या फिर जो भी कुछ इशूज़ है, अगर वो वैसे कुछ इशू है तो आप लोग वहाँ पे वो अलग ग्रीवेंस जो है वो सिलेक्ट कर सकते हो. इसी के साथ साथ बहुत सारे लोगों के कोई अलग कॉम्पिटिटिव एग्जाम्स हो सकते हैं उसी दिन. आपकी पुणे यूनिवर्सिटी की अगर एग्जाम हो या फिर पेपर हो तो वहाँ पे भी आपके लिए एक ऑप्शन है ओवरलैप विद अदर एग्जाम वाला. और एक नया ऑप्शन ऐड ऑन किया हुआ दैट इज नॉन अवेलेबिलिटी ऑफ
इक्विवेलेंस। तो ये इनमें से कोई भी ऑप्शन जो है वो आप जब ग्रीवेंस एज एन ग्रीवेंसेस जब सबमिट कर रहे हो तो मैंडेटरी है कि ये ग्रीवेंसेस आपका वैलिड है कि नहीं वो चेक किया जाएगा। और ज़रूरी नहीं है कि जिन जिन लोगों ने ग्रीवेंसेस दिए उनकी एग्ज़ाम होगी ही होगी, तो इसीलिए री एग्ज़ाम के लिए आपको अलग से SMS आ जाएगा, तभी आपको पता पड़ेगा कि आपने जो ग्रीवेंसेस दिया है उसके ऊपर उसकी वैलिडिटी जो है वो कंफर्म हुई है या फिर नहीं हुई है। इसी के साथ साथ कुछ ऐसे लोग हैं जिनके लिए री एग्ज़ाम जो है वो बिल्कुल पॉसिबल नहीं है, जैसे कि 60 क्वेश्चंस पूछे हुए हैं और अगर आपने 40 और 40 से ज़्यादा क्वेश्चन ऑलरेडी अटेम्प्ट किए हैं तो भाई आपकी री एग्ज़ाम जो है वो बिल्कुल नहीं होगी। वैसे ही मैथ्स में 30 में से अगर आपने 20 से ज़्यादा क्वेश्चंस अटेम्प्ट किए तो भी आपकी री एग्ज़ाम बिल्कुल नहीं होने वाली। तो कुछ पॉइंट्स आपको भी पता होने चाहिए कि किस तरीके से वर्कआउट हो रहा है। एक और डाउट जो बच्चों को आता है वो ये आता है कि बहुत बार जब सवाल पूछा जाता है तो डायग्राम होती है, इमेजेस होते हैं, तो आपने इमेजेस पे क्लिक नहीं करना है। जो ऑप्शंस होते हैं ABCD वहाँ पे आपको कुछ टैब दिखाई देगा, बटन दिखाई देगा, वहाँ पे क्लिक करने के बाद आपका करेक्ट ऑप्शन सिलेक्ट होगा। तो इट्स अ रिक्वेस्ट, आप पहले चेक करो सबमिट करने से पहले कि आपने सच में वहीं पे क्लिक किया है या फिर नहीं है। एज यूजुअल भाई कोई चीटिंग मत कीजिएगा। प्रॉक्टरिंग है, जिन्होंने भी चीटिंग की है उनके लिए जो है वो अलग से ये लोग बहुत सारा काम जो है वो करने वाले। तो दिस इज़ हाउ, ये इस तरीके से इन लोगों ने नोटिस तो अभी फ़िलहाल तो बनाई है। अब आपकी टाइम टेबल जो है वो पीरियोडिकली साइट पे आ जाएंगे, जैसे से आ जाएंगे मैं अपडेट आपको देते रहूँगा। और जो भी है पढ़ाई के लिए शुरुआत करो, जल्दी आपकी एग्ज़ाम शुरू होने वाली है। मिलते हैं नेक्स्ट वीडियो के लिए, तब तक के लिए थैंक यू सो मच।